हाय नमस्कार सगळ्यांना. कसे कसे सगळे? तुम्ही सगळे बरे आहेत का? झाला का नाही तुमच्या बरोबर प्रँक? हा होय, म्हणजे मम्मी बरं झाला. सकाळ सकाळच झालाय ती पण मला माहिती होतं त्याच्यामुळे मी काय गणले नाही. मावशी बरोबर बरोबर झाला बरं का, पण मावशी पण घडली नाही आणि मामीच घडल्या. तिचा प्लॅन तिच्यावरच उलटवला आम्ही. उलटवला. असं केलं आणि काय झालंय हे पण तुम्हाला मी सविस्तर सांगते बरं का. काय झालं, जर त्या वर्षी योगिता मला गणवायचा प्रयत्न करते म्हणजे एप्रिल फुल करायचं बघते. त्यांच्या बरोबर लक्ष राहते एप्रिल फुल काय म्हणून आज. आणि सकाळी सकाळी माझ्या पण लक्षात आलं बरं का, म्हणजे मी सकाळी लवकरच उठले होते आज आणि नेमका बहिणीचा फोन आला. तर मला म्हटली तुला योगिताचा फोन आला का? मी म्हटलं का? तर काय नाही म्हणे, असं असं आईच्या पोटात दुखतंय, आईला ॲडमिट केलंय ती असं तसं. मग मी कॅलेंडरकडे बघितलं एप्रिल फुलचा, म्हणजे 1 एप्रिलचा. म्हणलं आज 1 एप्रिल आहे. मग तिला म्हणलं आज 1 एप्रिल आहे, एप्रिल फुल करायसाठी केलं असेल म्हटलं. तिला म्हणलं तू काय आता असं म्हणजे असं दाखवूच नको की एप्रिल फुल करते म्हणून, आपण जरा थोडंसं तिच्यावरच गेम करू म्हणलं जरा थोडेसे. मग तेवढ्यात माझा फोन चालू, माझा आणि तिचा फोन चालू होता, तेवढ्यात योगिताचा फोन आला. मग उचलला. मग तिनं पण तसंच सेम सांगितलं मला, जसं की तिला सांगितलं तसंच मला सांगितलं की ताई आई आत्या ॲडमिट आहे, त्या पोट दुखतंय आणि ॲडमिट केलंय, मग तुम्ही कधी येत आहे, रुपाताईला पण फोन केलता असं तसं सांग. मग मी म्हणलं तू सकाळ सकाळ कुणाला एप्रिल फुल करायला लागलं म्हणलं. मला माहित आहे म्हणलं, तू नको मला एप्रिल फुल करू म्हणलं. आणि मग तिनं परत मला कामाला लावलं. मला म्हणे रुपाताईला सांगा की असं असं झालंय म्हणून, खरंच सांगा की ताईला ॲडमिट काय आईला ॲडमिट केलंय आणि चला म्हणून पटकन. मग मी पण होय म्हणलं, म्हणजे मी पण तिच्यात होयला होय मिक्स केलं आणि इकडं दुसरं सांगितलं. इकडं मावशीला सांगितलं एप्रिल फुल केलंय तुला, तू काय कर आपलं चालू राहू दे. तिनं पण चालू ठेवलं. ती म्हणली हा ये लागली, मी स्टँडवर आहे आवरायला लागली असं तसं. हिला चल म्हणलं, ही आली नाही, ही म्हणली नको मला वेळ नाही आणि मला वर्ण कुत्री म्हणते. थोडी सुद्धा माया नाही. मया नाही ग, मला मया नाही. आई पण तिकडून म्हणते छोकलीला थोडी सुद्धा दया मया नाही, ती तर लय खडू कुत्रे. मी हाय का हो तशी? वाटते का तुम्हाला तशी? कारण मला माहिती आहे ना एप्रिल फुल आहे की आज केलेलं आहे, ती दरवर्षी करते ती मला माहिती आहे. आता येरीवारी ती एकदम सिरियसली जर बोलली असती का नाही तर मी त्यांच्या फोनवरून केला असता ना फोन, मग कळलं असतं की असं झालं. जरा थोडीशी रडली बिडली असती का नाही, मग असं असं थोडंसं एकदम इमोशनल झाली असती का नाही, मग जरा मला खरं वाटलं असतं. आणि मेन म्हणजे ताईचा फोन आला म्हणून मी वाचले. पहिली गोष्ट बरं का. पण मामीनं मावशीला वेगळा आणि मम्मीला वेगळा करायला पाहिजे होतं. हा, दोघीला एकच सांगितलं मला. ती ह्या दोघींनी इकडे गेम केला, त्यांनी एकटीने तिकडे गेम केला. आणि तिला माहिती झालं होतं त्यामुळे तिनं व्हिडिओमध्ये म्हणले की उलटी गेम आपल्यावरच करायला लागले ह्या दोघी जण, ह्यांच्या दोघीचा फोन बिन चालू आहे काय की. आणि तसंच होतं. कारण कुठली अशी एखादी जरी गोष्ट अशी लय सिरियस असेल ना, तर पटकन ती मला सांगते, मी तिला सांगते, लगेचच आमच्या दोघीचं हे चालू असते सांगायचं. कारण बहिणी अशाच असते त्या, आहे का नाही. आणि आम्ही काय योगिताला वेगळं समजत नाही, ती पण आमची बारकी बहिणीचं असं समजतो. ननंद भाऊजे तर आम्ही असं कधी राहिलोच नाही. एकदम कधी पण जावं किंवा ती येऊ, आम्ही एकदम असं मैत्रिणीसारखं राहतो. आणि म्हणून तर त्या प्रँक करतात सारखं. आणि ह्या लेकरांना पण असं भाचीसारखं वागवत नाही ते, असं काय एकदम कॉलेजच्या मैत्रिणी असल्यासारखंच असते. हिचं म्हणा, तनूचं म्हणा असं. आणि मोठ्या पुरीचा तर त्या काही विषय नाही एवढा जास्त, त्याच्यामुळं ती जास्त व्हिडिओमध्ये पण नसती. येऊन जाऊन कधी भाऊजी बहीण वगैरे तिकडे गेली तरच आपलं असते फोटो बिटो व्हिडिओ वगैरे काढणं. तर आमचा प्रँक असा झालाय सकाळ सकाळी 7 वाजल्यापासून. आणि मी काय नव्हती, मी गेली होती पेपरला, त्याच्यामुळे मला यायला म्हणजे मला माहितच नाही तिथलं काही. त्यांनी घरी आला सांगते मला असं प्रँक झालं, हे केलं ते केलं. नाहीतर कसं आहे, मी पण केलं असं, मला पण करायचंच होतं बरं का. पण ही योगितानं सकाळ सकाळ पचका केला. सकाळ सकाळ फोन केला. मग काय, मला वाटतं रातभर झोपलीच नाही काही, प्लॅनच करत होते काही मला वाटतं रातभर. पण काय दुसरा प्लॅन करायला पाहिजे होता. मी तिला म्हटलं पण योगिता ही काय एवढं खास वाटत नाही, म्हटलं दुसरं काहीतरी आयडिया लावली असती तर झालं तरी असतं. पण हे असं आई ॲडमिट आहे, माझा मोबाईलच चार्जिंग नाही ना, असं झालं आणि तसं झालं, असं शक्यच होत नाही ना. ते जुळतच नाही, कॉम्बिनेशनच जुळत नाही. मला माहिती होतं ना तिच्या आईचा मोबाईल चांगला आहे, असं एकदम स्क्रीनचा आहे, नेट असते, सगळं असते. आणि कुशल म्हणती मला साधा मोबाईल आहे, म्हणजे मी बघून मलाच वरण खोटं बोलते. त्यांनी म्हणले की बॅलन्स आहे पण नेटचा बॅलन्स नाही म्हणून. मला सांगितलं बारका मोबाईल आहे साधा म्हणून, असं सांगितलं मला तिनं. पण मला मी किती हुशार आहे आणि मला काय म्हणते आणखीन वरनं खोटं बोलते होय. असू दे.
तू ह्या वर्षी नाही पुढच्या वर्षी तरी वेगळं काहीतरी मी करेलच की हाय तू का रात्री रात्रीच फोन कर. रात्री आणि मेन म्हणजे मी चालूच होतं बरं का माझं प्लॅनिंग. कारण काय झालं ह्याने गेले होते सकाळी पहाटे 5 वाजताच पुण्याला. तू 12 वाजता करायला पाहिजे होता. मी चांगलं 2 वाजेपर्यंत जागी होती रात्री. आज तर माझ्या लक्षात अरे म्हटलं आपण पण भैयाला फोन करावं पण उपयोगच नव्हता काय. कारण त्यांचं संध्याकाळी 9 साडेनऊच्या नंतर दोघांचा पण मोबाईल बंद असते. तर योग्य त्याचा चालू असते पण ती कोमात गेलेली असते. भैया कोमातनं बाहेर असते पण त्याचा मोबाईल बंद असतोय. आणि मग भाभीला करायचं तू. हा आणि नाही परत ती मी केला असता तर भया ओरडला असता एवढ्या निम्या रात्रीचा कोणाचा फोन आहे असं तसं. त्यानं मोबाईलच घेतला कारण तिचा मोबाईल सायलेंट असते मेन म्हणजे संध्याकाळी. मी उगाच फोन करून काय करू आणि केला असता रात्री केला असता आणि परत हिनं सकाळी बघितला असता. मग सकाळी फोन केला असता का होताही फोन केला निम्या रात्रीचं. मग हे असे 12 भानगडी झाल्या असत्या. तू करायला पाहिजे. तू पप्पा पुण्याला गेलता ना मग पप्पाचं काही सांगायला पाहिजे होतं. काय कशाला नको जाऊ दे आता जाऊ दे झालं गेलं. चेष्टेचा विषय असतोय ही प्रँकचा. तर चला आजचा दिवस प्रँक मध्ये गेलेला आहे. फसव- एप्रिल फुल झालेला आहे. तुमचा कोणा बरोबर एप्रिल फुल झालाय आणि तुम्ही कोणाला केलाय एप्रिल फुल ती सांगायला विसरू नका. मात्र गमती जमते हाय का नाही. तुम्ही पण असेच गमती जमतीचे व्हिडिओ करत जावा आमच्या बरोबर शेअर करत जावा. आम्ही पण तुम्हाला सपोर्ट करू तुम्ही पण आम्हाला सपोर्ट करा. आणि आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटते ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. नंदन भाऊजाई हा ती आहे की आमची डुल्ली तेच दुसरी की नंदन भाऊजाई झालं ना. ते हा. पण नंदन भाऊजाई तू पण नंदा. नंदन भाऊजाई. हा, आम्ही- नंदा भाऊजाई बस का. 2 नंदा ने भाऊजाई. हा तर चला मग आता पुढचा व्हिडिओ बघायचा असेल तर करा गरीबाच्या follow. चॅनेलला फॉलो करा सबस्क्राईब करा करा. करून आमच्या टाका. एवढं काय असतं तेव्हा पैसे लागतात वरी. मग काय उगा नुसतं शेजारची घंटी दाबायची विषय संपला. फेसबुकचा पण हाय नेहा गवळीच आयडी आहे. इन्स्टाची पण आहे. नेहा गवळीचीच आयडी आहे. कारण नेहा गवळीच इकडं फेमस झाली आहे ना जास्त. नेहाची रेसिपी आणि ब्लॉग फक्त गवळी काढले फक्त नेहाची रेसिपी आणि ब्लॉग एवढं टाकलेलं आहे. तर चला मग आता आमचा तर प्रँक काय आज मला कोणी प्रँक केला पण मी कोणालाच केलं नाही. मला सगळ्यांनी केलं पण मी म्हटलं होतं मी एप्रिल फुल कोणाला ते करावं. ह्या पोरीला सुद्धा एप्रिल फुल केला नाही मी आज. काय काय असं काय काय सुद्धा तर चला मग बाय बाय.